लोक ते नाही जे दुसऱ्यांना आपण दाखवतो, पण लोक ते असतात जे आपण दुसऱ्यांकडून लपवतो. आपण जे लोकांकडून लपवतो ते खरं आपण असतो आणि जे लोकांना दाखवतो जरुरी नाही की तेच खरं मी आहे. ऍक्च्युअल मध्ये जे आपण लपवतो तेच आपण असतो. पण काही गोष्टी प्रायव्हेट असल्याच पाहिजे आणि ते राहण्याची गरज असतेच. पण जेव्हा आपण बघू की या जगात जे काही टॉपवर लोक पोहोचलेले आहेत, ते लोक तेच आहे ज्यांनी आपला मोस्ट पार्ट बाहेर आणू दिला आणि ज्यांनी आपला मोस्ट पार्ट एक्सप्रेस केला. जे लोक एक्सप्रेसिव्ह असतात. पण हो, एक गोष्ट लक्षात घ्यायची की कोणाला इंटेन्शनली हर्ट करायचं नाही, कोणाला दुःख पोचवायचं नाही. कधी कधी आपलं अनइंटेन्शनली लोकांना दुःख होते, ते ठीक आहे, ते जर आपल्याला जाणवलं तर माफी मागून घ्यायची. पण जाणून बुजून कोणाला हर्ट करायचं असं काही बोलायचं नाही. आणि आपलं जे काही आहे आपण एक्सप्रेस करायचं आपल्या कामात, आपल्या लोकांसोबत. त्याच्यानंतर जिथे कुठे तुम्ही काम करतात तिथे आपण एक्सप्रेस करायचं फुल्ली. त्यानंतर ज्या ज्या गोष्टी आपल्याला आवडते त्या गोष्टी करायच्या. ज्या गोष्टी आपण केल्या नाही कधी आणि असं वाटते की छान आहेत ते करायला, जशी कोणती कला आपण हाती घेऊ शकतो, तर ते करायचा प्रयत्न करायचा. जसं मी आता म्युझिक शिकत आहो, तुम्ही सुद्धा म्युझिक शिकू शकता. म्युझिकने म्युझिक म्हणलं तर गायन म्हणत आहे मी. कसं गायनमध्ये काय होतं, म्युझिकच्या रिलेट जेव्हा आपण जातो तर आपली सोल, आपली स्पिरिच्युअलिटी, आपली आत्मा फ्री होऊन जाते आणि आपण खूप जास्त सिरियसनेस पासून एक नॉर्मल ह्याच्यात येतो. आणि त्याच्याने आपण शिकतो की कसं आपण एक नॉर्मल लाईफ जगू शकतो, कसं आपण फुल्ली एक्सप्रेस होऊ शकतो. त्याच्यानंतर डान्स पण तुम्ही करू शकता. कला, आर्ट, पेंटिंग्स, ड्रॉइंग, कोणतं स्पोर्ट्स खेळणे, या सगळ्या गोष्टीत सुद्धा माणूस आपला पूर्णपणे एक्सप्रेस करू शकतो. बेस्ट विशेस.